नमस्कार. AB फूड कॉर्नर चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना आवडणारा छान असा ढोकळा आज आपण तयार करणार आहोत. मी साहित्य, कृती सोबतच सांगितलेले आहे. काही टिप्स पण सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2 कप मी बेसन पीठ घेणार आहे. 250 ml चा माझा कप आहे. तुम्ही वाटीचं माप घेतलं तरी चालेल. आता ते छान चाळणीने चाळून घ्यायचं आहे. जेवढं बेसन पीठ आपलं बारीक असेल तेवढा जाळीदार आपला ढोकळा तयार होतो. त्यासाठी बेसन पीठ बारीक घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ मी त्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं हिंग आपल्याला टाकायचं आहे. हिंगाने आपल्याला छान असा वास पण येतो. 2 टेबलस्पून मी काय केलेलं आहे, पिठी साखर टाकलेली आहे. आपली जाड साखर मिक्सरमधून बारीक करून मी त्याचं पिठी साखर तयार केलेली आहे. ते 2 टेबलस्पून मी घेतलेले आहे. 1 टेबलस्पून मी लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे. 1 टीस्पून म्हणजे आपला नाश्त्याचा जो पोहे उपीट खायचा चमचा असतो तो अर्धा चमचा भरतो. थोडंसं मी आलं घेतलेलं आहे. आलं टाकल्यामुळे स्वाद आपल्याला छान येतो ढोकळ्याला म्हणून. आता काय केलेलं आहे, ज्या कपाने मी बेसन पीठ घेतलं होतं त्याच कपाने मी 1 कप आधी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला ते पाणी घालायचं आहे. एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे. त्यासाठी आधी मी 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि आता छान ते एकाच डायरेक्शनने फेटून घेणार आहे. आता थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून पुन्हा 1/4 कप मी पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा ते टाकून मिक्स करून घेणार आहे. एकाच डायरेक्शननी आपल्याला ते फेटायचं आहे. आता चिमूटभरच हळद आपल्याला टाकायची आहे. जास्त हळदीचा आपल्याला वापर करायचा नाही आहे, कारण आपण इनो किंवा सोडा वापरल्यानंतर हळदीच्या ढोकळ्याला असे लालसर डाग दिसतात. म्हणून आपल्याला चिमूटभरच हळद वापरायची आहे. 2 टेबलस्पून मी काय केलेलं आहे, तेल टाकलेलं आहे. तेही छान फेटून घ्यायचं आहे आणि छान असं बॅटर आपलं मऊ असं बॅटर तयार झालेलं आहे. 10 मिनटं आपल्याला मुरायला ठेवायचं आहे. आता नेहमी ढोकळा तयार करताना पाणी आधीच गरम करून घ्यायचं आहे, कारण ढोकळ्यामध्ये सोडा टाकलं की तो लगेच ॲक्टिव्ह होतो. त्याच्यासाठी त्याला गरमपणा लागतो फुगण्यासाठी. म्हणून पाणी आधी गरम करून घेण्यासाठी मी स्टीमरमध्ये 2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी ज्या भांड्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर टाकणार आहे ढोकळा करण्यासाठी त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता 10 मिनिटानंतर छान असं पीठ आपलं मुरलेलं आहे. 1 टीस्पून खायचा सोडा म्हणजे नाश्त्याचा जो चमचा असतो पोहे उपीट खाण्याचा, तो अर्धा चमचा मी काय घेतलेला आहे, खायचा फ्रेश सोडा आपल्याला घ्यायचा आहे. फ्रेश सोडा घेतल्यामुळं तो चांगला ढोकळा फुलतो. आता त्याच्यामध्ये तो ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडं थोडं पाणी मी घातलेलं आहे. सोडा ॲक्टिव्ह झालेला आहे आपला. आता पटपट ही प्रोसेस करायची आहे. ॲक्टिव्ह झाल्यानंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे, तो तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. ते टॅप करायचं आहे आणि आपल्याला 15 मिनिटं आपल्याला काय करायचं आहे, मध्यम आचेवरती तो वाफून घ्यायचा आहे. तोपर्यंत झाकण आपलं खोलायचं नाहीये बिलकुल. 15-20 मिनिटं होईपर्यंत झाकण खोलायचं नाहीये. ही टिप लक्षात ठेवा. आता काय करायचं आहे, आपल्याला फोडणी तयार करायची आहे ढोकळ्यासाठी. मी कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल मी टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची मी टाकलेली आहे. ती छान परतून झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 4 टेबलस्पून मी साखर टाकलेली आहे. तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. 15-20 मिनिटानंतर मी झाकण खोललेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान असा आपला ढोकळा शिजलेला आहे. चेक करण्यासाठी मी सुरीच्या साहाय्याने तुम्हाला चेक करून दाखवत आहे. सुरी क्लिअर निघालेली आहे. याचा अर्थ आपला ढोकळा तयार झालेला आहे. ढोकळा मी थंड करून घेतलेला आहे. कढई साईडने सैल करून घेतलेले आहेत आणि आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. भांडं थोडंसं टॅप करायचं आहे काढताना, म्हणजे तो पटकन निघला जातो. आता आवडीनुसार आपल्याला काय करायचं आहे, आकार तुम्ही कट करू शकता. तुम्हाला कोणाला डायमंड शेप आवडत असेल त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. छान असा स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा आपला ढोकळा जाळीदार तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता.
आता आपल्याला त्याच्यावरती जे फोडणीचं पाणी तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे. छान असं सगळ्या बाजूने पाणी घालून घेतलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. छान असं सुंदर असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हा सर्वांना माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.